हे शिवमहापुराण कथा हे पवित्र असणारं जे प्रयागराज आहे की ज्या प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमाचा पवित्र हा संगम आहे मायबाप. आणि त्याच प्रयागराजमध्ये ब्रह्मपुरीला जाण्याचा मार्ग आहे. एक शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या. शिवमहापुराण कथा हे कोणत्या मार्गाला आपल्याला घेऊन जाते ना, हे महत्त्वाचं आहे. शिवमहापुराणाचं हे अद्वितीय जे अथांग सागराचं ज्ञान आहे, मी अतिशय तुमच्या मनाला प्रसन्न करणार आहे. ज्यांचं मन अशांत झालं आहे, जे फार विचारामध्ये फार टेन्शनमध्ये आहे, ज्यांना काही सुचत नाही आहे माईबाप, जे मतिमंद आहेत, ज्यांच्यासमोर आयुष्याचे जे प्रश्न उभे आहेत ना माईबाप, सर्व प्रश्नाचं उत्तर हे सर्व समाधान जे आहे ते पूर्णपणे समाधान आपल्याला नक्कीच माईबाप या अद्वितीय असणारे, या अलौकिक असणाऱ्या, महान असणाऱ्या शिवमहापुराणामध्ये निश्चित तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळून जातील. नव्याने किंबहुना ज्या समाधानाची, ज्या उत्तराची तुम्ही अपेक्षित आहात ते उत्तर तुम्हाला निश्चित मिळून जाईल माईबाप, हा माझा विश्वास आहे. नोहे गेली 2 वर्षापासून माझ्या जीवनातला हा शिवमहापुराणाचा जो प्रवास आहे माईबाप, की असं एकही शिवमहापुराण कथा झाली नाही आहे की त्या ठिकाणी माणसाच्या जीवनातले प्रश्न सुटले नाही. लक्षात ठेवा, आम्ही सगळे अनुभव घेतो शिवमहापुराण कथेचा. हे अलौकिक शिवमहापुराण कथा आहे की कथा झाल्यानंतर जी पहिल्या दिवशी जी प्रस्तावना तुमच्या कानावर मी टाकणार आहे की 7 दिवस जे शिवमहापुराण कथा ऐकायची आहे आणि 7 दिवस या शिवमहापुराण कथेनं जीवनातील सर्व प्रश्नाची उत्तरे मिळायची असेल, किंवा जे आज प्रत्येकाला सगळं काही मिळतं माईबापन, समाधान कोणाला प्राप्त नाही झालं, त्या समाधानाची जादू मात्र हे शिवमहापुराण कथा आपल्यापर्यंत हे औषधी हे साधन आपल्याला 7 दिवसात देणार आहे. पण याकरता तुमचं लक्ष माझ्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. माझ्याकडे सुद्धा अनेकाचे पत्र आलेत मायबाप, अनेकाला शिवमहापुराणामध्ये अनुभव आला. मी तुम्हाला काही साधनं सांगणार नाही की हे करा ते करा, असं केल्यानं असं होणार आहे, तसं केल्यानं तसं होणार आहे. हे भ्रमिष्ट बुद्धी मी तुमची करण्याचा प्रयत्न नाही करणार. लक्षात ठेवा, हे शिवमहापुराण कथा नाही आहे. ज्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली, ज्याच्या मनामध्ये अनेक गोष्टीविषयी, अनेक कथाविषयी, अनेक चरित्राविषयी, अनेक शास्त्राविषयी जो भ्रम निर्माण झाला, मी करू काय, हे करू का, ते करू का, काय करू मी. आज माणसं एवढी गोंधळून गेलीत ना. आज एक महाराज येतोय की हे केलं पाहिजे, हे केल्यानंतर ते होतं. तिसरा महाराज येतोय, तोही सांगतो नाही नाही नाही, हे केल्यानंतर बरोबर माणसाला फरक पडतो, हे होतंय ते होतंय. अनेकाचे अनेक साधनं, अनेकाचे अनेक विचार, आणि यामध्ये माणसं गोंधळून चालले. लक्षात ठेवा, कोणाचं ऐकावं आणि कोणाचं सोडावं. ऐकावं तरी कोणाचं. हे महाराज हे सांगतात, ते महाराज ते सांगतात, ते महाराज ते सांगतात. नेमकं आम्ही करायचं तरी काय. आम्ही अज्ञानी जीव आहोत. श्रोत्यांचं काम एकच आहे की कथा ऐकणे आणि ती त्या ठिकाणी ग्रहण करणे. पण आज मी पाहतोय ना या प्रवासामध्ये एवढी माणसं गोंधळून गेलीत ना माईबाप, की प्रत्येकासमोर असा प्रश्न, मी करू तरी काय. मी कोणतं साधन करू, कोणाचं ऐकू, मी कोणत्या देवळात जाऊ, कोणत्या मंदिरात जाऊ, कोणत्या देवाचा मंत्र जपू, कोणतं साधन करू, मी काय करू मी. आज ज्यावेळेस लोक माझ्याकडे येतात ना कथा झाल्यानंतर, प्रत्येकाच्या समोर प्रश्न मायबाप, की महाराज आमच्या घरी अशी अशी परिस्थिती चालू आहे, आम्ही काय करावं. सगळं करून थकलोय आम्ही,
हे करू का ते करू का, करू काय महाराज? आमची बुद्धी आमचे विचार हे भ्रमिष्ट झाले, हे विचार करून करून. संपत्ती आहे, सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे, पण तरीही आमचं मन स्थिर नाही आहे, अशांतता आहे घरामध्ये. पैसा भरपूर आहे, गाड्या आहेत, बंगले आहेत, पण आजकाल माणसाच्या ठिकाणी फक्त स्थिरता नाही. लक्षात ठेवा, काय कोणाला नाही. अरे सगळ्यांना भगवंतानी सगळं दिले, सगळे पैसा करतात, कष्ट करतात, पैसा सगळ्याकडे आहे, धन सगळ्याकडे आहे, पण समाधान मात्र कोणाकडे नाही आहे. मग हे समाधान आणायचे कुठून? जी संपत्ती आपण कमवली, रात्रंदिवस आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, बँक बॅलन्स भरपूर आहे, पण पैसा असताना, धन असताना माणसं स्थिर नाहीत. आज प्रत्येकाची चेहरे आपण पाहतोय ना, एकाच्याही चेहऱ्यावर आपल्याला प्रसन्नता, ते समाधान, ते प्रफुल्लितपणा नाही दिसत. माईबाप, प्रत्येकांचे चेहरे असे असे विखुरलेले चेहरे आहेत. असं वाटतं काय दुःखाचा डोंगर, याच्या सगळ्या जगाचं दुःख यांच्याच वाटेला काय आलंय. कोण समाधानी आहे? कोणाचा चेहरा समाधानी आहे की नाही? महाराज, देवानं भगवंतानं भोलेनाथानं सगळं दिलंय. हा, संपत्ती बास बास, सगळे आम्ही आनंदी आहोत, आम्ही खुश आहोत, आम्ही समाधानी आहोत. कारण मायबाप, समाधान, आनंद हे शब्दात सांगता येत नाही आहे. तुमच्या चेहऱ्यावर कळतं तुम्ही किती आनंदी आहात, तुमच्या चेहऱ्यावर कळतं की तुम्ही किती समाधानी आहात. सुख आणि दुःख हे शब्दात सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे. तुम्ही किती समाधानी, किती आनंदी आहात ना. कारण माणसं कितीही खोटं बोलाल, पण तुमचा चेहरा मात्र सत्य बोलतो. लक्षात ठेवा, चेहरा खोटं बोलत नाहीये. हा, तुमचे हावभाव असेल, तुमचा चेहरा असेल, तो खोटं बोलत नाहीये. माणसं सांगत असताना बोलून जातात की नाही, कसं आहे, बरं आहे तुमचं, हो छान छान आहे, आनंदित आहे, पण त्या बोलण्यामध्ये एवढे काही प्रश्न दडलेले असतात ना, त्या बोलण्यामध्ये एवढं काही दुःख दडलेलं असतं ना, खूप दडलेलं असतं. माईबाप, माणसाला नाही कथा वाचता आली ना तरी चालेल, माणसाला देव नाही कळाला ना तरी चालेल, पण माणसाला माणसातले आतले विचार, माणसाला माणसाचे आतले विचार किंवा माणसाचा चेहरा माणसाला पहिला वाचता आला पाहिजे. कथा नाही कळाली नंतर कळेल, शास्त्र नाही कळालं नंतर कळेल, पण माणसाला माणूस कळणं हे महत्वाचं आहे. माणसाला माणसाचे चेहरे वाचता आले पाहिजे, चेहऱ्यांचे भाव हे कळून घेता आले पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाहीतर आजकाल कोणी कोणाला काही खरं बोलत नाही, ही सत्यता आहे. शिवमहापुराण करत असताना, हा प्रवास करत असताना मायबाप, काही कथा ऐकत असताना अगदी प्रफुल्लितपणानं ऐकतात. काय त्यांचा प्रसन्न चेहरा असतो. कथा ऐकत असताना त्यांच्या चेहऱ्यावर, आपण म्हणतो ना आमच्या ग्रामीण भागामध्ये की चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. 12 म्हणजे कसे, सड्डीम बसलेले चेहरे, प्रसन्नता नाही आहे. माझा शिवमहापुराण कथा सांगते, कथा ऐकत असताना माणसाने प्रसन्न राहावं. कथा श्रवण करत असताना चेहऱ्याची प्रसन्नता ही भगवंताला दिसली पाहिजे. कथा ऐकत असताना कधी आपल्या जगाचं दुःख आपल्या सगळं आपल्या माथ्यावर आहे, आपल्या वाट्याला आलं, असं कधीही कथा ऐकू नाही आहे. आणि ही कथा अशी सांगते ना की देवाला नाराज राहणारी, सतत दुःख व्यक्त करणारी, देवाला दुःख त्या ठिकाणी प्रकट करणारी आणि सतत देवाकडे भीक मागणारी माणसं माझ्या भगवंताला, माझ्या भोलेनाथाला आवडत नाही, चालत नाही, नाही चालत. ज्याचे सतत हात पसरलेले आहेत, जो सतत देवाला भीकच मागत राहतो, देवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, ही भीक मागणारी माणसं, सतत देवाला मागणारी माणसं ईश्वराला आवडत नाहीये. ईश्वराला तोच व्यक्ती आवडतो जो निस्वार्थपणे, काही न स्वार्थ धरता जो देवाची सेवा करतोय, तो मात्र व्यक्ती देवाला आवडतो.
माणसं देवाला गेली का बास काहीतरी मागण्या करताच जातात, खाली हात कोणी जात नाही. मला सांगा, निस्वार्थपणे कोणीतरी असं दर्शन घेतलं नाहीये. दर्शन घेण्यास सुद्धा काहीतरी तेवढ्या वेळामध्ये, तेवढ्या सेकंदामध्ये, मिनिटामध्ये आपण देवाला काही ना काहीतरी मागतोच नाही बाबा. न मागता कोणी भगवंताच्या शिवालयातून परत आलं, बोला ना, काहीतरी बोलत चला ना. तुम्ही निव्वळ जसे हे मंडपचे खांब ठेवलेत का, हलत नाही डुलत नाही. तुमचे काहीतरी रिस्पॉन्स पाहिजे, मला हावभाव पाहिजे, श्रोत्यांना प्रसन्न राहावं. बरं असं नाही ना की माऊली महाराज नवीन आहे. अरे मी आपण एक परिवारातली माणसं आहोत. कथा ऐकत असताना सांगितलं की कथा तुम्ही प्रत्येक माझ्या वाक्याला तुमचा मला रिस्पॉन्स पाहिजे, त्याशिवाय मला नाही. कारण आत्तापर्यंत जी मी प्रवास करत आलो ना, फार खेळीमेळी कथा करत आलो मी. तुम्ही यूट्यूबला वगैरे पाहत असाल, आनंद कथे, आणि श्रोत्यानं फ्रेश राहिलं पाहिजे. कथा ही संवादाची लक्ष ठेवा. तुम्ही बोलावं, प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी तुम्ही दाद दिला पाहिजे. त्याशिवाय कथाकारांना, हे वक्त्यांना तो उत्साह येत नाही, लक्षात ठेवा. पण तुम्ही जर जसे ठेवले तसंच आणून बसलेत, तुमचं हलत नाही डोलत नाही, काही नाही, हा नाही आणि नाही नाही, असं वाटतं मी जे बोलतोय ना यांना कळती की नाही माझी भाषा, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. आणि ते विचार करण्याकरता माझी अर्धी मेमोरी तिकडे जाते. म्हणून जर गोड कथा आपल्याला ऐकायची असेल ना, तुमचा रिस्पॉन्स फार मला महत्त्वाचा आहे. एकदा जोरात हर हर, थोडं नॉर्मल विको देता का, थोडं नॉर्मल, हर हर म्हणा ना. हे तरी जोरात म्हणा. उपवास तर नाही ना सगळ्यांना, नाही हॉलमधलं पाहिजे असं, हा बी कोणी पाहिजे. थोडं नॉर्मल करा, कमी करा. हर हर. आणि हर हर महादेव म्हणत असताना हात वर असावे का, हे समर्पण आहे, लक्षात ठेवा. हे समर्पण असल्याशिवाय देवाला ही प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही आहे. सांगणारे 7 दिवसामध्ये मी सांगण्याकरता चालू आहे. हर हर महादेव. महादेव का म्हणावं, हर हर का म्हणावं, हे सांगेल तुम्हाला. महादेव या शब्दामध्ये फार अलौकिक शक्ती, लक्षात ठेवा. म्हणून मी सतत जर कथा कदाचित तुमच्या लक्षात नाही राहिली, पण निदान भगवंताची हर हर महादेवाने सेवा तरी होईल आपली. म्हणून त्याकरता 1 मिनिटाकरता, 10 सेकंदाकरता, किंवा 10 मिनिटाला, 20 मिनिटाला तुम्ही सुद्धा हर हर बस म्हणत राहावं. कारण इथं जी माणसं आली, जी व्यक्ती आली ना माईबाप, कोणीही रिकामे हात कथा श्रवण करण्याकरता येत नाही. कथाही आपण श्रवण करतो, पण निस्वार्थपणे कोण कथा श्रवण करतंय. तुम्हाला सुद्धा माहिती ना, शिवमहापुराणामध्ये आता महाराज हे कोडं सांगणार आहे, ते साधन सांगणार आहे, बेल कसं व्हावं हे सांगणार आहे, ते सांगणार आहे, हे सांगणार आहे, अमकं सांगणार आहे, ढमकं सांगणार आहे. या आशानं सगळी आली. हे सगळं ऐकण्याकरता शिवमहापुराणाचा प्रचारच एवढा वेगळ्या पद्धतीचा होतो ना या जगामध्ये. आणि तीच मानसिकता घेऊन प्रत्येक श्रोता ही शिवमहापुराण कथा ऐकण्याकरता, श्रवण करण्याकरता इथे येतात. मला माहिती आहे, मला जाणीव, मला कल्पना आहे. तुम्ही जी कथा ऐकण्याकरता आली, सर्वांना माहिती आहे की आज आकाश दुर्गा मंडळातर्फे शिवमहापुराण कथा आहे. अरे आज तर जगामध्ये असं गाव नाही तिथे शिवमहापुराण कथा झाली नाही. पण कधी असंही झालं की शिवमहापुराण कथा ऐकण्यानं प्रत्येकाच्या मनात भ्रमही तयार झालेला आहे. जे खरं भगवान भोलेनाथांचं जे गोड चरित्र आहे, अलौकिक चरित्र आहे, माझ्या देवादिदेव महादेवांच्या ज्या भावना आहे अंतःकरणातल्या, त्या भक्ताविषयी, त्या भावनेकडे कोणी आत्तापर्यंत लक्ष दिलं नाही आहे. समाजाला काय आवडेल या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सांगणाऱ्यांचंही लक्ष आहे की माझी कथा कशी गोड होईल, समाजाला कशी आवडेल, त्या पद्धतीनं मला कथा करायची आहे. पण मायबाप कथा ही समाजाच्या आवडीप्रमाणे करत नसतातच. कथा ही समाजाच्या आवडीची नसते. कथेनं समाज खुश व्हावा, ही श्रोते आनंदित व्हावी, श्रोत्यांना कथा आवडावी आणि श्रोत्यांची मानसिकता
हा ठाम विषय घेऊन वक्त्यांना सुद्धा कथा करू नये. कथा ही समाजाच्या आवडीप्रमाणे करायची नसते. कथा ही माझ्या देवादेवी महादेवाच्या आवडीप्रमाणे करायची असते. ही कथा समाजाकरता नाहीये, कथा आहे ती महादेवा करता आहे. आपल्याला इथं आपलं मन प्रसन्न होईल अथवा ना होईल, मला याचं काही सांगतं मी काही सांगू शकत नाहीये. कारण आपण संसारिक माणसं आहोत. संसार म्हटलं की दुःख आहेच आहे. बरोबर आहे ना? हा की नाही? बोलत चला ना, हा की नाही? हा. संसार म्हटलं की दुःख आहेच आहे. संसाराने कोणाला नाही सोडलं मायबा. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला कष्ट आहे. तो साधू असो, तो संन्यास, तो कोणीही असो मायबाप, ज्यानं संसारामध्ये पाऊल ठेवला त्याला दुःख आहे, त्याला कष्ट आहे, त्याला व्याधी आहे. मग जर संसारात पडल्यानंतर दुःख आपल्या नशिबी आहेच ना. आपण या कर्मभूमीवर जे आलोत ना मायबाप, फक्त कर्म भोगण्याकरता आलोय. तुम्ही कितीही सेवा केली, कितीही कथा ऐकल्या ना, किती कथा श्रवण केल्या ना, किती भगवंताची पूजा केली, आराधना केली, कितीही जप केला, किती उपवास केले तुम्ही, हा महिना महिना उपवास केले, वर्ष वर्ष उपवास केले, पण माईबाप कर्म तुम्हाला सोडणार नाही. बोलू नका. जगातली कितीही मोठी साधना केली, पूजा केली, पण कर्म सोडत नाही. कर्म असंय ना, जे दुःख यायचे ना ते येणारच आहे, येणारच आहे. जर दुःख सोडणार नसेल, कर्म सोडणार नसेल, तर त्या दुःखाच्या पाठीमागं सुखाच्या पाठीमागं का पळायचं आहे? पण माणसं नाहीत ना. मंदिरात गेलं, अभिषेक केला, कशामुळे? देवासाठी करत नाही की नाही ना माझा मुलगा पास व्हावा म्हणून आम्ही अभिषेक करणार आहे. एक नारळ फोडतात 20 रुपयाचं, का? देवा आज मला एक महत्वाचं काम करायचंय म्हणून आज मी तुला नारळ फोडते. अरे माणसं फुकटची 2 हात सुद्धा फुकट जोडत नाहीये. हात जोडत असताना सुद्धा अपेक्षाच आहे मनामध्ये. तुम्ही कथा ऐकायला आलात ना, तुमच्या सुद्धा मनामध्ये कित्येक तरी अपेक्षा घेऊन आलात तुम्ही की कथा ऐकल्यानंतर आपल्याला असं असं ऐकायला मिळणार आहे. हे सोडून द्या मायबाप. मी बोलून गेलो, देवाला मागणारा माणूस, भीक मागणारी माणसं, सतत देवाला हात पसरणारी माणसं माझ्या भोलेनाथाला आवडत नाहीये. माणसानं देत राहावं मायबाप, पण घेत नाही राहावं. माणसाने दानी बनावं, दानी बनावं. जेवढं जीवनामध्ये देत राहावं. आणि भगवान हा भोलेनाथ दानी आहे, त्याच्यासारखा दान देणारा जगामध्ये कोणती देवता नाही आहे. आणि भगवंताला मागणाऱ्यापेक्षा देणारी माणसं फार आवडतात. देवाकडे कधी सुख मागायचं नाही आहे. जीवनातल्या संसारातल्या गोष्टी कधी देवाकडे मागायच्या नाही. आणि संसारातल्या गोष्टी करता देवाची पूजा कधी करायची नसते. हे शिवमहापुराण, ही कथा आहे. कधीतरी शिवमहापुराण कथा ऐकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज देवादिदेव महादेव आज गोड शब्दामध्ये हे शिवमहापुराण कथा, हे सत्यता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एक आपलं काम, एक कथा ऐकत असताना प्रसन्न प्रसन्न मन ठेवावं. कथा ही प्रसन्न मनाने ऐकण्याची कथा आहे. म्हणून तर शिवमहापुराणातला हा अलौकिक असा श्लोक, मी श्लोकात्मक येथे कथा करणार नाही आहे, कारण सर्व मातुश्री असल्या करणार आहे. तुम्हाला जे कळेल ना, जो विषय कळेल, जो तुमच्या मनालाही पटला पाहिजे, ती आवडही निर्माण झाली पाहिजे, त्याच पद्धतीनं मी कथा करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आतापर्यंत जे तुम्हाला मी सांगतो ना मायबाप, की कथा ही प्रसन्न चित्तानं ऐकावी, कथा ही प्रसन्न मन ठेवून ऐकावी, कथा ही आनंदीमय त्या ठिकाणी हे मन ठेवून कथा ऐकावी. फार सुंदर श्लोक आहे. मी श्लोकात्मक ही तुम्हाला सांगतोय, मी सांगत नाही आहे.
वंदे शिवपुराणं हि वंदे शिवपुराणं हि सर्वदा प्रसन्नधे वंदे शिवपुराणं हि सर्वदा प्रसन्नधे शिवः प्रसन्नतां यायाद शिव हि प्रसन्नयायाद दद्यात् सो पदयोरतिं दद्यात् सो दद्यात् सो पदयोरतिं पदयोरतिं पदयो प्रसन्नता ही शिवकथा प्रसन्न चित्ताने ऐकावी. भगवंतासमोर बसत असताना सुद्धा आपलं चित्त हे प्रसन्न असावं, आपलं मन हे प्रसन्न असावं. विशेष आपलं मन हे शुद्ध असावं, विचार शुद्ध असावे, सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये असाव्यात. निगेटिव्ह भावना घेऊन कधी देवाकडे जायचं नसतं. नकारात्मक विचार घेऊन कधी भगवंताच्या शिवालयामध्ये जायचं नसतं. अरे शिवालय ही त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारी ही कथा आहे. हे शिवमहापुराण कथा आहे. इथे निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार ही ऊर्जा ही घालून देणारी ही शिवमहापुराण कथा आहे. अरे जीवनामध्ये त्या ठिकाणी नवपल्लव निर्माण करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. नवज्योत निर्माण करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. पॉझिटिव्ह विचार निर्माण करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. सकारात्मक विचार निर्माण करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. अरे नकारात्मक जी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये प्राणघातक आहे मायबाप, दुःखाला कारणीभूत आहे, ती निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा नाहीशी करणारी ही शिवमहापुराण कथा आहे मायबाप. अरे एवढी दिव्य शक्ती जर शिवमहापुराण कथेमध्ये असेल आणि अलौकिक शास्त्र हे महान शास्त्र आपल्या सर्वांच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता माझा भोलेनाथ, माझा देवाधिदेव महादेव एवढ्या तळमळीने आपल्याच त्या ठिकाणी अनेक वर्षाच्या या तपश्चर्या ही शिवमहापुराण कथा या वर्षी आपल्याला श्रवण करायला मिळते. जर एवढा सुवर्ण योग जर आपल्या जीवनामध्ये येत असेल, कारण एक सांगू का माईबाप, बारंबार ही शिवमहापुराण कथा श्रवण करायला मिळेलच याचा भरोसा नाही. काय भरोसा आहे? काही भरोसा नाहीये. अरे देवादिदेव महादेव आहे, तो सर्वांचा माता पिता आहे, तो परमात्मा आहे, तो ब्रह्म आहे मायबाप. सर्वांच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे. सर्वांची माझा भगवान शंकर ती ऊर्जा आहे. आणि आपली अनेक वर्षाची ही साधना असेल, तपश्चर्या असेल, आणि ही शिवमहापुराण कथा कोणालाही श्रवण करायला मिळत नाही, कोणीही श्रवण करू शकत नाहीये. प्रत्येकाला अधिकार दिला असताना मायबाप तरी इथे बसायला जागा पुरली नसते आपल्याला. नाही 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 नाही, कोणीही आपल्या मनानं तो शिवमहापुराण ऐकायला येऊ शकत नाहीच आहे. हा भ्रम दूर करा की नाही मी माझ्या मनानं शिवमहापुराण कथा श्रवण करायला आले नाही रे मायबाप. नाही नाही नाही, असं नाही आहे. माझ्या देवादिदेव महादेवांचे गोड हे अलौकिक चरित्र आहे.
अरे जीवनातला असा प्रश्न नाहीये, जरा कान उघडे ठेवून कथा ऐका, की तो सुटणार नाही माईबाप. कितीतरी माणसं अशांत आहे, पण त्यांना शांतता त्याकडे प्रदान करणे ही शिवमहापुराण कथा आहे. हे अलौकिक प्रगाढ जर हे ज्ञान असेल, नोहे नोहे किंबहुना असं सांगितलंय की हा ग्रंथ नाही आहे, हे साक्षात माझा भोलेनाथ, माझा महादेव आहे, माझा महादेव आहे तो. आणि या ग्रंथ रूपानेच भेटायला आलाय आपल्याला. आणि गेले 7 दिवस माझा महादेव, माझा भोलेनाथ, माझा भोला शंकर, किती गोड नाव आहे माझ्या भोलेनाथांचे. मी 7 दिवस माझ्या भोलेनाथांचा स्वभाव तुम्हाला सांगणार, लक्षात ठेवा की माझ्या भोलेनाथांचे आपल्याविषयी काय विचार आहेत, त्याचा भाव, माझ्या देवादिदेव महादेवांचा स्वभाव किती गोड आहे, फार गोड आहे, फार गोड आहे. की श्रोत्याविषयी हे आपण सगळी महादेवांची लेकरं आहोत माईबाप. आणि एक सांगू का, तीच माणसं दुःखी आहेत, व्याधी आहेत, कष्टी आहेत, ज्यांनी भोलेनाथांना कधी आपलंसं मानलंच नाही. पण जी सतत माझ्या देवादिदेव महादेवांच्या सानिध्यात आहेत ना, या सत्संगाच्या सानिध्यात आहे. अरे ज्या घरामध्ये सत्संग आहे, ज्या घरामध्ये परमार्थ, ज्या घरामध्ये भोलेनाथांचं सानिध्य आहे, सत्संग आहे, ग्रंथ आहे, सेवा आहे, साधना आहे, त्या घरामध्ये आजही जाऊन पहा माईबाप, प्रसन्नता आहे, खूप प्रसन्नता आहे, आनंदीमय वातावरण आहे. ज्यानं माझ्या देवाचा हात धरला ना माईबाप, मी बोलून गेलो तुम्हाला की एकतर देव कोणाला धरत नाही आणि धरलं की सोडत नाही, हा माझा महादेव आहे. या समाजाच्या इच्छा पूर्ण केल्यापेक्षा माझ्या देवादिदेव महादेवांची कास धरावी. एकदा सर्व जीवन त्याला बहाल केले ना मायबाप, काय सुख दुःख सगळं तो सांभाळून घेतोय. पण लोकांचं कसं झालंय माहितीये का, की आज नारळ फोडलं की उद्या आम्हाला फरक पडला पाहिजे. हे सगळ्यांचंच आहे. असं नाही आज नारळ फोडलं की काही मिनिटांना की आमचं बरंच झालं पाहिजे. नारळ किती रुपयाचं असतं आई? 20 रुपयाचं नारळ, 30 रुपयाचं नारळ, 15 रुपयाचं नारळ, कधी कधी 10 रुपयाचं नारळ. लोक 10 रुपयाचं नारळ फोडतात आणि 1000 रुपयाचं देवाला मागून घेतात. किती फोडतात? 10 रुपयाचं, मागतात 1000 रुपयाचं. अरे आपण चरित्र ऐकतोय, आपण कथा ऐकतोय की देवाला प्रसन्न करण्याकरता. असं नाही की तुम्ही शास्त्र ऐकत नाही, ऐकणारी माणसं आहात, तुम्ही ज्ञानी आहात. अरे जंगलातली लोक एवढी भगवंताला प्रसन्न करण्याकरता 1000 वर्ष तपश्चर्या करावी त्यांनी. अंगावर त्यांच्या वारू निर्माण व्हावं तरी त्यांना देव भेटत नव्हता रे. नाही भेटला. अरे आज तरी कोणाला भेटलाय देव? कोणी पाहिलं देवाला? इथे जेवढी बसलेली आहेत ना, देवाला पाहिलं कोणी? कोणी पाहिलंय? त्याचा रंग गोरा आहे का, सावळा आहे का, काळा आहे का, आहे तरी कसा देव? कोणी पाहिला का? एवढी आपण सेवा करतोय, कथा ऐकतोय, साधना करतोय, सोमवार धरतोय, उपवास करतोय, सगळ्या साधना करतोय. काही काहीतरी खडी उपवास धरतात, नुसतं खडी साखर धरून धरतात. एवढे कडक उपवास असतात ना आपले, पण तरी आपल्या स्वप्नात तो कधी आला नाही की देव असा दिसतोय म्हणून. बरं येईल तरी कसा? कारण त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला रूपच नाही मायबाप. जशी जशी आपल्या मनामध्ये भावना की देव असा असेल, तो तसाच असतो. लक्षात ठेवा. जर एवढं करून जर तो स्वप्नात आला नाही, तो कसा आहे तोही आपल्याला अजून माहिती नाही. कोणी त्याला पाहिलं नाही. फक्त ग्रंथाच्या या माध्यमातून देवाला 5 हात आहेत, देवाला त्या ठिकाणी 10 मुख आहेत, हे फक्त वर्णनानुसार ती चित्रीकरण केलं. पण खरा देव कसा हे कोणालाही माहिती नाही. आहे फक्त आहे तो. जर एवढी जंगलातली साधू मंडळी एवढी तपश्चर्या करून त्यांना देव लवकर भेटला नाही, तर आपल्या सडक्या नारळाने इतक्या लवकर रातोरात तो कसा भेटेल आपल्याला? एक फूल व्हायचं आणि त्याला खूप मागून घ्यायचं. एक अभिषेक करायचा आणि खूप मागून घ्यायचा. अभिषेकाला खर्च येतोय तरी किती रे? 500 ते 400 500 रुपये.
पण तरी माणसं करोड रुपयाचं त्याला मागून घेतात. म्हणजे माणसं येडे नाहीत, माणसाने देवाला वेड्यात काढलं. तो वेडा आहे का? तो वेडा आहे. हे टाइमपास आहे ना, हे जो भ्रम आहे ना, हा मनातला काढून टाका रे. कोणत्या पूजानं, कोणत्या साधनानं इच्छा पूर्ण होत नसतात. हे कर्माचे भोग आहेत. हे कर्म आहे मायबाप. पूजानं कुठे देवाला नारळ फोडल्याने माझं काम होणार आहे हे नाहीये मायबाप. फक्त एक आहे, पूजा केल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतोय. आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्या पॉझिटिव्ह भावना, ते सकारात्मक विचार निर्माण होतात. याकरता देवळात जाणे, कारण देवळामध्ये, महादेवाच्या शिवालयामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी असते. सकारात्मक भावना त्या मंदिरामध्ये निर्माण होतात, कथा कीर्तनामध्ये निर्माण होतात. आणि याकरता कथा ऐकायची असते. इथे कथा ऐकल्यानंतर स्वर्गातून विमान येणार नाही न्यायला, आणि आलं तरी कोणी जाणार नाही. कोण जाणार आहे? परीक्षित राजानं 7 दिवस कथा ऐकली आणि परीक्षित राजांना स्वर्गातून विमान आलं असं सांगितलं गेलं. लोक म्हणतात ना, आम्ही कथा ऐकायची, पण उद्धारा करता आम्हाला कथा ऐकायची आहे, आम्हालाही मोक्ष हवा. हे फक्त शब्दामध्ये. मोक्ष म्हणजे काही सांगू का? कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही आणि परत परत जन्म घेण्याची वेळ येत नाहीये, त्याला मोक्ष म्हणावं. दुःखच नाहीये, पुन्हा जन्म घेण्याचं कारणच नाही, त्याला मोक्ष म्हणावं. जर तुम्हाला खरंच असं वाटतं का आम्हाला मोक्ष असावा, मोक्ष मिळावा, कोणाकोणाला वाटतं आम्हाला दुःख नको आहे, आम्हाला मोक्ष मिळावं, तुम्हाला वाटतं, परत तुम्हाला वाटतं, ठीक आहे, परत जन्म नकोय, हे दुःख नकोय या वाट्याला, हे प्रत्येकाला वाटतंय मायबाप. पण हे अंतःकरणातून वाटत नाहीये, ही परिस्थिती पाहून वाटतंय. माणसं देवाकडे कधी धाव घेतात? खूप आनंद आहे म्हणून घेतात का? नाहीये. काहीतरी मन अशांत झालं का तर माणसं मंदिरात जातात. मंदिरामध्ये कोणती माणसं वेळ देतात? कोणती देतात? ज्याला अति कष्ट निर्माण झाले ना, तोच 5-10 मिनिटं देवाजवळ बसतोय. पण ज्याच्या अंतःकरणात बास सगळं समाधान आहे, आनंद आहे, ती व्यक्ती बाहेरून दर्शन घेते, निघून जाते. म्हणजे देवाकडे जाणारी माणसं जी आहेत ना, ज्यांना कष्ट दुःख निर्माण झालंय ना, जी संसाराला त्रस्त झाली, तीच माणसं देवळात जातात. समाधानी माणूस देवळात जात नाही. लक्ष ठेवा, हे जे सगळं चाललंय ना, हे शब्दातही अंतःकरणातून नाहीये की आम्हाला देव प्रसन्न झाला पाहिजे. आणि एक सांगू का, देव ज्यावेळेस भेटतोय ना, त्यावेळेस संसार सुटल्या जातो, संसार शिल्लक राहत नाही. देव ज्यावेळेस भेटतो ना, त्यावेळेस माणसाकडून संसार होत नाही. ऐकताय ना सगळे? आवाज क्लिअर येतोय ना? येतोय ना? मी काय म्हणतोय की ज्यावेळेस देव भेटतोय त्यावेळेस संसार होत नाहीये. मग मला सांगा, कोणाला वाटतं देव भेटावा? शब्द लक्षात घ्या. देव भेटला की संसार होत नाही, व्यवहार होत नाही, काहीच होत नाही. सगळी आसक्ती जीवनातली संपूर्ण जाते. कधी? देव भेटल्यावर. आता मला सांगा, कोणाला आता वाटतं की मला आता देव भेटावा? खरं बोलायचं, विनाकारण हात वर करायचा नाही. आता कोणाला वाटतं देव भेटावा? मनातून बघा, देव भेटला की तुमच्या पोती गाठायचं बंद होईल. ठीक आहे, देव भेटल्यानंतर तो इथे ठेवत नाही, सोबत घेऊन जातो. आता मला सांगा, जर देव इथं स्वर्गातून विमान आलं आणि तो म्हणेल की चला, ज्यांना ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांना माझ्या विमानात बसा. आता इथली जेवढी आहे, कोण कोण देवासोबत विमानात बसून जाईल? काका, तुम्ही जाणार आहे काका?
नाही, 7 दिवसात कदाचित आपल्या मंडपच्या बाहेर उतरायला जागा नाही विमानाला, पण आपण पलीकडे उतरू विमान. कदाचित ते विमान जर आलं देवाचं आणि देव तिथे उभं राहिलं, सांगितलं चला मी तुम्हाला नेण्याकरता आलो, फार सुंदर कथा ऐकली तुम्ही, वा मी प्रसन्न आहे तुमच्यावर, चला माझ्यासोबत. खरं सांगा, सत्य सांगा आणि अंतःकरणातून खरं बोला. कोण कोण पळेल विमानात बसायला? अरे एकाचा तर हात वर होत नाही. तुमचा जास्त हात वर व्हायला काय दुःख आहे तुमच्या पाठीमागे? सगळी हाऊस झाली आहे, क्या बात आहे. बाकी कोणाचं तर हात वर व्हाय ना. नको बाई, महाराज म्हणते ते खरं होत असतं, जर विमान आलं कसं होईल. आता मी जाणून घेतलं की तुमच्या अंतःकरणातून देवाला भेटण्याची किती आवड आहे. हे फक्त नाटक आहे मायबाप. खरं देवाला अंतःकरणातून कोणाला भेटायचं नसतं. हे फक्त एकच आहे, तू भेट किंवा अथवा नको भेटू, काय तुझ्याशी घेणं देणे. फक्त आमचं चांगलं कर, संसार चांगला झाला पाहिजे, हे आयुष आराम झाला पाहिजे, एवढं दे. तुझ्यासोबत कोणाला यायचं नाही. कोणी हात वर केला? अरे नाही रे बाबा, त्याच्याहून काय कोणाला घेणं देणं आहे. देवाची कथा कोण ऐकतंय मायबाप? कोण ऐकत नाहीये. आज शिवमहापुराणात जो गर्दा होतोय ना, ती भगवान शिवाची कथा ऐकण्याकरता नाहीये. ती टाणगे काय म्हणतात त्याला, ताडगे तोडगे ऐकण्याकरता होते. देवाची कथा कोणाला आवडते मायबाप? नाही 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 नाही. देवाची कथा कोणाला आवडत नाहीये. देणारा व्यक्ती आवडत नसतोय, तो काय देतोय ना ती आवडत असतंय. ऐकताय ना तुम्ही? जो दान देतोय ना तो नसतो आवडत, ते देणारी वस्तू आहे ना ती आवडत असते. बरोबर आहे ना? हेच मला माहिती आहे. हे एक कटू सत्य आहे, हे कडू आहे. मी जे बोलतोय ना फार फार मनाला लागणार आहे, पण सत्य आहे. आपण जे करतोय ना हे मनातून करत नाहीये आपण. नाही नाही, हे मनातून करणं नाहीच आहे. कथा ऐकतोय ना हे मनातून नाही आहे, काहीतरी अपेक्षानं कथा ऐकतोय. जो अंतःकरणातून खरंच असं वाटतं की नाही आहे, खरंच मला हे सगळं मिळवायचं आहे, मला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. गेले झाले 30 वर्ष झाले, 50 वर्ष झाले मी संसार केला, संसाराकरता फार कष्ट केले. बस राहिलेलं जीवन. आणि एक ऐका, लक्ष ठेवा, संसार करण्याकरता, व्यवहार करण्याकरता प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. लिमिट आहे, शिस्त आहे, मर्यादा आहे. संसार करायला सुद्धा 50 वर्षाचीच मर्यादा दिली आहे. आणि 50 वर्षानंतरही तुम्ही जर जगला तर ते ॲडव्हान्स तुम्हाला वर्ष मिळाले असतात. कशाकरता? परत संसार आणि परत व्यवहार, परत नोकरी करता नाही आहे. जी 50 नंतर जे परत तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जी वर्ष, जे वय मिळालं, जी वेळ मिळाली, ती फक्त भगवंताचं सत्कार्य, अन्नदान, ज्ञानदान, ही सत्कर्म करण्याकरता, ते भगवंतापर्यंत जाण्याकरता ही 50 नंतर मिळालेली वर्ष ही आपल्या स्वतः करता असतात. ही आपल्या करता आहे. पण माणसं नाही 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 नाही, श्वास बंद पडेपर्यंत सुद्धा तिजोरीची चावी कमराची सुटत नाही. म्हाताऱ्या चालता येत नाही, पण सुनेला चावी द्यायची नाही. कोणाला संसार सुटतोय? अरे श्वास बंद पडण्याची वेळ आली रे. भगवंताने एवढं सावध केले ना, TB होणं, त्याच्यानंतर काय म्हणतात किडनी फेल होणं, असे अनेक आजार आहेत रे, अनेक आजार आहेत. श्वासाचा आजार होणं, हे जे अनेक रोग येत असतात ना, हे कशा करता येतात माहिती आहे का? देव सावध करतोय, आता तरी माझ्याकडे, आता तरी ये, आता तरी ये, वेळ कमी आहे. हे सावध करण्याचे लक्षण आहे मायबाप. पण माणसं नाही सावध होत. अरे लिमिट आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. ती मर्यादा आपण सांभाळलीच पाहिजे.
आणि जो ही मर्यादा सांभाळत जाईल ना मायबाप, त्याच्या जीवनामध्ये दुःख कदाही निर्माण होत नाहीये. कारण सुख दुःख हे समाज देत नाहीये आपल्याला, भगवंत देत नाहीये. हे सुख दुःख हे आपल्याच कर्मामुळे, आपल्याच वागण्यामुळे निर्माण होत असतात. याला कारणीभूत जग नाही आहे, या सुखदुःखाला कारणीभूत आपण स्वतः आहोत. माणसाने जगाला दोष दिल्यापेक्षा माणसाने स्वतःला दोष द्यावा. लक्षात ठेवा, हे आपले कर्मभोग आहेत. आणि ही आठवण करून देण्याकरता हे शिव महापुराण कथा आहे. हर हर, जरा म्हणा ना जोरात, हर हर. तुम्ही काय करा बाबा, उद्यापासून 2-2 किलो फराळाचं खाऊन आणि तर सोबत डबे आण, आपण हर हर महादेव जोरात म्हणा. हा, आपण 5 मिनिटाची विश्रांती घेऊ. तुम्ही सगळे खात बसा फराळ, मी पाहत बसेल, किंवा चालू ठेवा खायचं, पण अगदी असं शांत बसू नका. चेहरे टवटवीत ठेवा, प्रसन्न ठेवा. कारण 7 दिवस एवढा आपल्याला मस्त आनंद घ्यायचा आहे ना शिवकथेचा. हे बघा, आम्हाला तर ही कथा झाली की तुमच्याच भागामध्ये वर्ध्याला कथा आहे, वर्धा झाले की लगेच मुंबईला कथा आहे, मुंबई झाले की आमची लगेच औंढ्याला कथा आहे. आम्ही घरी नाहीच आहे, आम्हाला दररोज आनंद आहे, पण तुम्हाला आनंद दररोज नाही ना. मला वाटतं की हे माझं गाव आहे पुसद, ही माझी माणसं आहे, हे बाकीचे खूप आनंद घेतात, पण तुम्हाला कधी आनंद मिळावा. हे 7 दिवस मस्त नाचायचं, बागडायचं, खूप आनंद घ्यायचा आहे. एवढा आनंद घ्यायचा आहे ना की बस वर्षभर, पुढचं वर्ष येईपर्यंत ही बॅटरी कशी चार्ज व्हावी ना मायबाप, की जीवनातलं दुःख हे नावाचा शब्द कायम स्वरूपी जळून भस्म व्हावा मायबाप. हे शिवमहापुराणामध्ये फार अलौकिक ही शक्ती आहे, फार अलौकिक शक्ती, महाऔषधी शिवमहापुराण कथा आहे. फक्त विश्वास ठेवा, तळमळ ठेवा मायबाप. मी ठामपणे माझ्या व्यासपीठावर सांगतो, माझा देव माझ्या समोर आहे. जो कोणी अशांत असेल ना, मी साधन सांगणार नाही आहे तुम्हाला, काही करू नका, काही करायची गरज नाही आहे तुम्हाला. फक्त 7 दिवस एवढी तळमळीनं कथा ऐका ना, ऐका, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. एवढी तळमळीनं कथा ऐका, तुमची पापणीसुद्धा पडता कामा नये. कधी कधी देवाची कथा ऐकत तुमच्या डोळ्याला मध्ये अश्रुधारा वाहाव्यात, कधी हसावं, कधी रडावं त्याच्या आठवणीमध्ये. कधी कधी त्याची कथा ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष तो दिसायला लावा, त्याचा भस्म दिसावा, त्याचं त्रिपुंड दिसावं, त्याचे सुंदर अलौकिक असणं त्रिनेत्र दिसावा, त्याची जटा दिसावी, त्याचा सर्प दिसावा, त्याचं त्या ठिकाणी गजचर्म दिसावा, त्रिशूळ दिसावा, डमरू दिसावा. तो अलौकिक त्या ठिकाणी त्याचं चरित्र, त्याचं छबी, त्याचं ते दृश्य, तो साक्षात आपल्या डोळ्यासमोर यावा आणि प्रत्यक्ष दर्शन व्हावं, अशी कथा ऐकावी मायबाप. आणि जोपर्यंत शिवमहापुराण ऐकत असताना ही भाव, ती अवस्था तुमची निर्माण होणार नाही ना मायबाप, 7 दिवस सुद्धा 3 तास इथे बसून विनाकारण तुमची वेळ निघून जाईल, फायदा काही होणार नाही आहे. मी ठामपणे सांगतो मायबाप की 7 दिवसामध्ये तुमचे विचार बदलले जाईल, 7 दिवसामध्ये तुमची फार फार मानसिकता बदलल्या जाईल. आणि आज जे तुमचे चेहरे पाहतो ना मी, 7 दिवसामध्ये त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज निर्माण होईल, ही माझा विश्वास आहे. मी माझा देवाला समोर ठेवून हा शब्द उद्गारतो मायबाप. माझा विश्वास, मी अनुभव घेतो मायबाप, अनुभव घेतो आहे. कित्येक असे श्रोते मायबाप आहे की त्या ठिकाणी आता आमची लातूरमध्ये कथा झाली, त्या लातूरमध्ये आम्ही संध्याकाळी जे पॉकेट होते ते येणे 11-12 वाजता ती सर पॉकेट काढले. त्या पॉकेटमध्ये एवढे काही पत्र आले, ते पत्र जपून ठेवले. रात्री 11 वाजता लातूरून आल्यानंतर तर अक्षरशः काही नाही एवढे तळमळीने ते पत्र निघले होते की महाराज, आम्ही हे तुम्हाला पाहून पत्र लिहित नाही आहे, आम्हाला या 7 दिवसामध्ये प्रत्यक्ष मला महादेवाचं दर्शन झालं, असे काही पत्र होते प्रत्यक्ष. आणि काही ना काहीचे पत्र असे होते की आम्हाला साक्षात विठ्ठल दिसलाय, आम्हाला प्रत्यक्ष दिसलाय. ही लातूरची आत्ता आम्ही तिथे कथा करून आलो आहे. हे का, ही ज्याची त्याची भावना आहे. आणि श्रोत्यांची ही चेहरे प्रसन्नता, हे सुख दुःख मायबाप फार काही मिळून जाते आपल्याला इथे. अरे दुःख नावाचा, अरे दुःख तर कोणाला जात नाही असा विषय नाही आहे मायबाप. काय दुःखाने कोणाला सोडलं नाहीये, पण शिवमहापुराण कथा एक करते.
दुःख घालवत नाहीये, दुःख कायमस्वरूपी नष्ट करत नाहीये, ती आपल्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाहीये, पण एक करते, केवढंही संकट आले ना त्याला लढण्याची ताकद माझा शिव महापुराण देते मायबाप. हा, हे दुःख जात नाहीये, दुःख येणार येणार येणार, जे संकट ते येणार मायबाप. फक्त शिवमहापुराण एक करते, ती ताकद ती येणार जी माझी कथा देते मायबाप. माझ्या भोलेनाथांची कथा देते. माझा देवादी महादेव का गोड आहे ना, एवढा विशाल आहे, म्हणून तर तो देवादी देव महादेव आहे. तो महादेव आहे, महादेव. पुन्हा महाशब्द कोणत्याही देवाला लागलेला नाही. एकच आहे मायबाप, तो माझा महादेव महादेव महादेव. अरे तुम्ही भाग्यवान आहेत, खूप भाग्यवान आहेत. माझ्या देवादिदेव महादेवांचं चरित्र ऐकण्याकरता एका जन्माचं पुण्य नाहीये, लक्षात ठेवा. सोपं नाहीये. कधी कधी असं होतं ना, आम्ही ज्यावेळेस आता थोडं गल्लीमध्ये, आमच्या ह्या वर्षामध्ये 2 वर्षात पहिलीच कथा आहे, नाही तर पटांगणामध्ये कथा असतात. तर गल्ली जे घरं असतात ना, कधी कधी असं होतं ना, ज्यांच्या दारात शिवमहापुराण आहे ती घरात TV पाहत बसतात पण कथा ऐकत नाही. असं होतं. घरामध्ये TV लावून बसणार पण भोलेनाथांची गोड कथा, माझा देव आपल्या दारात आला रे, हा तो होऊन चालत आलाय. ही जगातली सर्वात महान पवित्र गंगा म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. महान गंगा आहे, पवित्र गंगा आहे मायबाप. ही सर्वांना पवित्र करण्याकरता ही आज या परिसरामध्ये माते जगदंब्याच्या कृपेनं आपल्याला ही गंगा, हे अमृत रसपान करायला मिळालं आहे. आणि आले आले मी जे श्रोते मायबापाचं दर्शन घेतोय ना, काय घेतो माहिती आहे का? कारण आज तुमच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या नशिबामध्ये आज जे शिवमहापुराण कथा श्रवण करायला मिळतंय ना, ते एका जन्माचं पुण्य नाही आहे तुमचं. हे एक जन्माचं नाही आहे, हे अनेक जन्माचं पुण्य त्या ठिकाणी तुमच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणून तर हे शिवमहापुराण कथा तुम्हाला श्रवण करायला. एक श्लोक आहे, मी बोलत नाही आहे. जन्मांतरे भवेत पुण्यं महद्यस्य सुधीमता तस्य प्रतिर्भवतत्र महाभाग्यवतो मुने. हे शिवमहापुराणातला श्लोक आहे, दिव्य श्लोक आहे. आणि याचं वर्णन संतांना माझ्या नामदेवरायानं सुद्धा केलंय. जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मे आम्ही, जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मे आम्ही. जन्मनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोने संसारी झालो त्यांचा दास. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी. जन्मोजन्मे आम्ही
मेले जन्म जन्म आम्ही. याचा आवाज याच्यामध्ये देणार. माईक नाही का त्याला? दुसरं माईक नाही. आवाज पकोचा आवाजच आहे ना, चार्टचा आवाज येतो. मॉनिटर मध्ये आवाज नाही त्याचा. मॉनिटर मध्ये हा इथं इथं आवाज पाहिजे. असं जबरदस्त. हर हर. झोपलात ना सगळे? तर थोडं 10 मिनिटं जागे व्हा. हर हर. जरा म्हणा जोरात हर हर. मला प्रश्न असा होता, निखिल दादाला म्हटलं आज पहिला दिवस, कोण येईल का म्हटलं कथेला? 4-5 जण येतील का कथेला? निखिल दादा म्हणलं नाही आज येतील थोडेफार, पण बघा ना आज पहिला दिवस मंडप भरलाय. हा आनंद वाटतोय. आणि पाहिजे ना आपल्या माणसाचं कुठेतरी कौतुक कौतुक पाहिजेच हो. शिवमहापुराण कथा ही अनेक वर्षाची पुण्य एकत्र झाल्याशिवाय, ही साधना एकत्र झाल्याशिवाय शिवमहापुराण कथा श्रवण करायला मिळत नाही. माणसाने कधीतरी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे ना. कधीही बघावं बस चेहऱ्यावर ते डिमस चेहरे, कधीही बघावं ते निगेटिव्ह विचार, कसं होईल ना असं होईल आणि तसं होईल. हा कधीतरी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. अरे माझ्यासारखं भाग्यवान मीच आहे का? अरे ज्या अर्थी भगवान शंकराचा हा सत्संग, ही कथा जर मला श्रवण करायला मिळते, 7 दिवस कथा श्रवण करायला मिळते, हा आनंद मला श्रवण करायला मिळतोय, घ्यायला मिळतोय, मग माझ्यासारखे भाग्यवान कोण आहे? अरे एवढी बंधनं आहेत ना. काहींची कथा ऐकण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना 5 मिनिटं सुद्धा इथे बसता येत नाही. असे कित्येक आहे. मी सांगितलं ना, काहींच्या दारामध्येही कथा असेल तरी त्यांना बाहेर येऊन बसायला सुद्धा मिळत नाही. याचं कारण सांगू का? हे दुर्दैव म्हणावं की माझ्या देवालाच ही गोड कथा, ही अमृत तुला देण्याची इच्छा, ही तुझी घेण्याची इच्छा आहे, पण माझ्या देवाला देण्याची इच्छा नाही आहे. आपल्या मनामध्ये कितीही संकल्पना निर्माण झाली ना, आपण किती म्हटलं की माझा महादेव हा माझा आहे, माझा आहे, माझा आहे. अरे आपण देवाला माझं म्हणून काही फायदा नाही. देवानं म्हणलं पाहिजे की हा माझा आहे. देवानं म्हणावं की हा माझा आहे. आपण कितीही देवाच्या पाठीमागून काय फायदा आहे? देवानं कधीतरी म्हणावं की हा माझा आहे. आपण देवाचा स्वीकार करतो, पण देवानाही आपला स्वीकार केला पाहिजे. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही रात्रंदिवस महादेवाच्या मंदिरामध्ये पाणी घालतोय, आम्ही लेकराला उपवाशी ठेवतो, पण मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. आमचा पती, आमचे पतिदेव म्हणतात की मला जेवण वाढ, अगं मला ड्युटीला जायचं आहे. मी म्हणते नाही माझा 9चा टाईम आहे मंदिरात जायचं महादेवाचं, मी अगोदर जाऊन येते, तुम्ही उपवाशी मरा पण मला मंदिरात जायचं आहे. एवढी मी देवाची सेवा करते, पण असं मला कसं वाटत नाही की देवाने मला आपलंसं केलं? काय वाटत नाही? त्याचं कारण आहे मायबाप. एवढी पूजा करून, एवढे साधना करून तरी ती प्रसन्नता, ते टवटवीतपणा, जी सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये का निर्माण होत नाही? त्याचं कारण आहे आपल्या सेवेमध्ये तो स्वार्थीपणा आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी निस्वार्थ भाव निर्माण होत नाही, ती तळमळ निर्माण होत नाही. अंतःकरणातली तळमळ महत्वाची आहे, नुसतं दाखवायची तळमळ नकोय. आणि देवाला सगळ्यात महत्वाचं, जर एखाद्याला उपवाशी ठेवून जर मंदिरात जात असेल तर ती सेवा, ती पूजा माझ्या भोलेनाथाला आवडत नाही.
जर तुमची मुलं म्हणतात आई मम्मी मला भूक लागली ग, मला ताट वाट ना, मला जेवायचंय, नाही ग बाळा 5 मिनिटात मी देवाकडून जाऊन येते. एक सांगू का, जो मागतोय ना ए मम्मी ए आई मला भूक लागलीये, तो तुमचा मुलगा नाही, तो त्या मुलाच्या रूपानं माझा महादेवच मागतोय. हा, तो माझा भोलेनाथच तुम्हाला भोजन मागतोय. कारण देव कधी कोणाच्या रूपानं येऊन काही मागेल सांगता येत नाही. पण आपला भाव फार मोठा. कुटुंबाची सेवा करायची सोडून त्या ठिकाणी मंदिरात 3-3 तास, लेकराला उपवाशी ठेवून मंदिरात 2-2 तास, जो पती परमेश्वर त्याची सेवा सोडून मंदिरामध्ये सेवेला. शिवमहापुराण हे सांगत नाहीये मायबाप, अगोदर कुटुंबाची सेवा नंतर ईश्वर सेवा. मी बोलून जाईल मायबाप, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, जी व्यक्ती तनमन धनाने शुद्ध अंतःकरणाने जी स्त्री आपल्या कुटुंबाची सेवा करते ना, आपल्या लेकरामध्ये संस्कार ओतण्याचा प्रयत्न करते ना, जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते ना, जी पवित्र मनानं संसार करते ना मायबाप, पवित्र मनाने आपल्या कुटुंबाची सेवा करते ना मायबाप, त्या स्त्रीला मंदिरात जायची गरज नाही आहे. जी स्त्री हे आपलं कर्तव्य जर निभवत असेल, तळमळीने निभवत असेल मायबाप, तळमळीने आपल्या कुटुंबाची सेवा करत असेल, पालन पोषण करत असेल, सगळ्यांची सेवा करत असेल, एक सांगू का, तिला मंदिरात जायची गरज नाही. माझा मंदिरातला महादेव तिला शोधत घरी येतोय. हा, तिला मंदिरात जायची गरज नाही, मंदिरातला महादेव तुला शोधत घरी येतोय. कुठे? कोणाला दुःख देऊन जर तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा भगवंताला पावन होत नाही. कारण समाज सेवा ही सुद्धा ईश्वर सेवा आहे. म्हणून अनेक जन्माचं पुण्य घेऊन आपण इथपर्यंत आलो. लक्ष ठेवा. एकदा म्हणा ना, हर 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 हर. अनेक जन्माची पुण्य घेऊन आपण इथं आलोय, कथा ऐकतोय. दुसरं वैशिष्ट्य सांगितलंय, शिवमहापुराण हे सर्वात मोठं साधन आहे, सर्वात मोठं. सर्व प्रश्नाचं उत्तर हे शिवमहापुराण कथा सांगितले मायबाप. आणि जे कळत न कळत जी आपल्या जीवनामध्ये जे अज्ञानपणामध्ये जी पापं झाली ना, त्या पापातून सुद्धा मुक्त करणारे शिवमहापुराण कथा आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं सांगितलंय, कथा श्रवण करण्याचं जे फळ सांगितलंय, की जे राजसू यज्ञ केलेत, राजसू यज्ञ फार मोठा आहे, फार मोठा आहे. म्हणजे राजसू यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं मायबाप, जे अग्निष्टोम यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं. कारण आजकाल तर राजसू यज्ञ कोण करणार, एवढी संपत्ती कोणाकडे? अग्निष्टोम यज्ञ कोण करणार, एवढी संपत्ती कोणाकडे? अरे एक जर भगवंताचा अभिषेक करायचं म्हटलं तर 5-50 लोकांकडून उपोषणे पैसे घेतोय आपण. तर राजसू यज्ञ हे महापुण्य कोण करणार आहे? पण तरी शिवमहापुराण असं सांगते, जर राजसू यज्ञ केल्याचं जे महान पुण्य ज्या व्यक्तीला मिळते, ज्या राजाला मिळते, जे अग्निष्टोम यज्ञ केल्याचं पुण्य जे ज्यांना मिळते, हे सगळं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर फक्त 7 दिवस माझ्या भोलेनाथांचं शिवमहापुराण हे कथा हे चरित्र श्रवण करावं. हे सगळे पुण्य त्याला एका दिवसातच प्राप्त होतं. हे शिवमहापुराण कथा आहे, हे शिवमहापुराण कथा आहे. आणि जो शिवपुराण ऐकतो ना, असं सांगितले, तो मनुष्य नाहीच आहे. हे तिसरं वैशिष्ट्य आहे. असे खूप वैशिष्ट्य आहे. त्याला माणूस म्हणायचं नाही. सगळे प्रश्न सगळ्यांना पडला असेल. महाराज म्हणतात जो कथा ऐकत नाही त्याला माणूस म्हणायचं नाही. मग काय म्हणायचंय? पण ऐकणार आहे गोड आहे, गोड आहे, त्याला माणूस नाही म्हणायचं. आणि हा गुन्हा हे सूतजी महाराज सांगतात. हे अनेक ऋषी जे त्या ठिकाणी प्रयागराजमध्ये या पवित्र मंगलमय त्या ठिकाणी जे क्षेत्र आहे, जिथे त्रिवेणी संगम आहे, जिथे अनेक साधूंच्या पदस्पर्शाने पावन झाले प्रयागराज आहे, आणि तिथे हा अलौकिक सत्संग चालू आहे, हे पुराण चालू आहे.
आणि पवित्र वाणी जे अधिकार संपन्न असणारे सूतजी महाराजांच्या पवित्र मुखातून हे दिव्य हे त्या ठिकाणी अलौकिक कथा माझ्या देवादिद महादेवांचं हे प्रभाव जो कथेचा आहे, तरी सूतजी महाराजांच्या श्रीमुख कमला वाट आज हे असणारे अनेक ऋषी ग्रहण करतात. हे ऋषींनो ऐका, जो शिवमहापुराण कथा ऐकतोय ना त्याला कधी माणूस म्हणायचं नाही, हा गुन्हा हा अपराध आपण करायचा नाहीये. ऐका बर का, लक्ष ठेवा माझ्या शब्दाकडे, लक्ष ठेवा. काय बोलतोय मी, हे शिवपुराण काय सांगतंय आपल्याला. जो कथा श्रवण करतोय त्याला कधी माणूस म्हणायचं नाहीये. अरे जो कथा श्रवण करतोय ना तो साक्षात त्या ठिकाणी रुद्र स्वरूप बनल्या जातोय. ही शिवमहापुराण कथा आहे. अरे साक्षात रुद्र बनल्या जातोय. अरे जो कदाचित त्या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता आला नाहीये, काही कामानिमित्त काही व्यवहारानिमित्त जर त्या ठिकाणी कथा श्रवण करता आली नाही, वेळ देता आली नाही, तर शिवमहापुराण कथा सांगताय जो कथा श्रवण करून मंडपाच्या बाहेर पडलाय ना, जर त्याचंही दर्शन घडलं तरी शिवमहापुराणाच कथेचं श्रवण करण्याचं फळ प्राप्त होतं. मायबाप, ही अलौकिक कथा आहे, अलौकिक कथा आहे. काय सांगावं कथेविषयी. म्हणून कथा ऐकावी किती, 1 तास 7 दिवस नाही माईबाप. कथा ही माझी अशी अलौकिक आहे ना की 7 दिवस कोणाकडे वेळ भेटेल किंवा, कारण आजकाल माणसं एवढी व्यस्त झाली ना, अरे वडिलाचं श्राद्ध करायला सुद्धा कोणाकडे वेळ नाही. ऐकताय ना तुम्ही, सगळे जागे आहेत ना, ऐका जरा. एवढी माणसं सध्या व्यस्त आहेत की वडिलांचं माता पित्याचं श्राद्ध विधी करायला सुद्धा मुलाबालाकडे वेळ नाही आहे. मायबाप, वेळ नाही आहे. तर हे 7 दिवस कोण वेळ देणार आहे. तर सूतजी महाराजांनी माझ्या भोलेनाथाने इथे सुद्धा फार मोठी आपल्याला संधी दिली आहे. अरे असं नाही आहे की 7 दिवस कथा ऐकावी, असं नाही आहे. अरे 1 दिवस कथा ऐकली तरी माणसाचा उद्धार आहे, कल्याण आहे. 1 तास ऐकली तरी माणसाचं कल्याण आहे. तुमच्याकडे 1 तास नाही आहे पण अर्धा तास आहे तरी कल्याण आहे. काही व्यक्तीकडे अर्धा तासही नाही, 10 मिनिटे तरी कल्याण आहे. अरे असं सांगितलंय, 1 मुहूर्त जर त्या ठिकाणी कथा ऐकली तरी कल्याण आहे. आणि पुढे सांगितले, जर जाता जाता एखाद्या व्यक्ती जर मंडपाच्या शेजारी जात असेल आणि त्याच्या कानावर ओम नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र जर पडला असेल, तर माझे शिवमहापुराण कथा सांगते, सहज न कळतही त्याच्या कानावर जर हा मंत्र पडला, शिवमहापुराण कथा पडली ना, तरी त्याचा उद्धार आहे, तरी उद्धार आहे मायबाप. अरे माणसाचा उद्धार करेल यात नवल नाही, पण शिवमहापुराण कथा अशा अलौकिक पुराण आहे की नालीतल्या किड्याचा सुद्धा उद्धार करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. कोणाचा, नालीतल्या किड्याचा सुद्धा उद्धार करणार ही शिवमहापुराण कथा आहे. माणसाचा उद्धार होईल यात काही नवल नाही आहे. ही अलौकिक शिवमहापुराण कथा आहे. म्हणून ही अलौकिकता माझ्या महापुराणामध्ये आहे. अमृतमय कथा आहे माईबाप. आणि हेच अमृत आपल्याला 7 दिवस रसपान करायला मिळणार आहे. अरे स्वर्गातलं सुद्धा अमृत आहे आणि ही कथा सुद्धा अमृत आहे, पण फरक एवढाच आहे, स्वर्गातलं अमृत प्राशन केल्यानंतर एकच व्यक्तीचं त्या ठिकाणी अमर होऊ शकतो. लक्षात ठेवा. ऐकताय ना सगळे. स्वर्गातलं अमृत कोणी पिऊन आलंय का इथे? कोणी पिलंय का स्वर्गातलं अमृत? कोणी थोडं चव पाहिली का कोणी? हो कुलगडे मामा, स्वर्गातलं अमृत पिऊन आलात का तुम्ही? नाही पिलं, फक्त ऐकतोय. स्वर्गातला अमृत चव आपल्याला माहिती नाही, फक्त एवढं म्हणू शकतो काय अमृतमय कथा आहे, भागवत कथा काय अमृतमय आहे. पण खरं तर अमृताची चव कशी हे कोणाला माहिती नाही. फक्त म्हणतोय आपण वा वा क्या बात आहे, काय अमृतमय कथा आहे, पण खरं त्या अमृताची चव आपल्याला माहिती नाही. गोड कथा आहे, पण फरक एवढा आहे स्वर्गातल्या अमृताचा आणि माझ्या कथा अमृताचा. कारण स्वर्गातलं अमृत हे फक्त एका व्यक्तीचा उद्धार करू शकतं, अमर करू शकतं. पण
मेलेला माणूस जिवंत करू शकतो, हे स्वर्गातल्या अमृताचा प्रभाव आहे. पण माझी कथा अमृत कथा अशी आहे, अरे एका माणसाचा नाही आहे, ज्यानं ही कथा अमृत ग्रहण केली, रसपान केली, त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार करणारी ही कथा अमृत आहे. एकाचा नाही रे, एकाचा नाही आहे, संपूर्ण कुळाचा उद्धार करणारी आहे, हे कथा अमृत आहे. म्हणून तर अमृत माहिती नाही, पण एकच म्हणू शकतो, अमृत कसं आहे, गोड आहे. तशी माझी कथा गोड आहे. शिवनाम शिवनाम अति मीठा है. किती गोड आहे बघा माझ्या भोलेनाथांचं नाम. कोई गा कर देख ले, आणि कथेतले जेवढे सूत्र आहेत ना, गाणे आहेत ना, भजन आहेत ना, त्या भजनाचा अर्थ सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला एकच विनंती आहे, कथेतले जेवढे भजन गाणार आहोत ना आम्ही, त्या भजनाचा तुम्ही सुद्धा आनंद घेत चाला. कारण एक सांगू का, इथे आनंद घ्यायचा आहे, नुसतं असं ताट बसून कथा ऐकायची नसते. ताट बसणं हे कोणाचे लक्षण आहे सांगू का आईसाहेब? हो आईसाहेब, तिकडे तुम्ही बसल्या का? सगळे आईसाहेबच येते माझ्या. ताट बसणं कोणाचे लक्षण आहेत माहिती आहे? नाही सांगू मी, ताट बसणं हे प्रेताचे लक्षण आहेत. कोणाचे लक्षण आहेत? प्रेताचे. प्रेत म्हणजे मड, काही भाषेमध्ये त्याला मड म्हणतात, प्रेत म्हणतात. मला सांगा ना, प्रेत किती ताट असतं? अरे किती जरा त्याला वाकवायचे प्रयत्न केले ना, ते वाकतच नाही. एवढं ताट असतं, ते वाकत नाही, झुकत नाही, काहीच नाही, एवढं प्रेत ताट असतं. पण मला सांगा ना, प्रेताला डोळे असतात का रे? नाही. मग इकडे काढून घेतात का? प्रेताला डोळे असतात का? बोला ना रे, बोला ना. डोळे असतात का कुलकडे मामा? नाही ना, आमच्याकडे डोळे असतात प्रेताला, इकडे काढून घेतात का? मला एक सांगा, असतात का नसतात? असतात. असं पाहिजे, प्रेताला डोळे असतात. कारण बघा ना, ते एकदा असं करून डोळे असतात जिथले तिथे. काही बदल होतो का? काही काहीच नाही, जशाला तसे डोळे. काही काहींचे काय होतं माहिती आहे का, गेल्यानंतर असे डोळे उघडे राहतात. बरोबर आहे. असं वाटतं ते माझ्याकडे किती सुंदर टुळू टुळू पाहत आहे प्रेत. डोळे असताना सुद्धा ते आपल्याकडे पाहत आहे. पण मला सांगा, पाहत असताना प्रेताला आपण दिसतो का? म्हणजे डोळे असून सुद्धा ते पाहू शकत नाही. बोलत चला मला. पण मला सांगा, प्रेताला हात असतात का रे? असतात ना. बरं, हात असून सुद्धा सुंदर जिथल्या तिथे हात असतात, काही फरक नाही. पण तरी प्रेत, जर समजा माऊली महाराज, जर आमचे शिंदे सर जर भजन म्हणायला लागले, तर प्रेत अगदी सुंदर गोड टाळ्या वाजवतं का? हात आहे ना, पण तरी टाळ्या वाजवत नाही. ठीक आहे, प्रेताला कानं असतात, पण तरी शिवमहापुराण कथा सुरू झाल्यानंतर प्रेत कथा ऐकतोय का? नाही. प्रेताला पाय असतात का? असतात. कळालं की आकाश दुर्गा मंडळ आणि आमचे पप्पूभाई, आमचे सर्व जे मंडळी, त्यांनी कथा ठेवली आणि जालनेकर माऊली त्यांना बोलवून घेतलं आणि प्रेताला सांगितलं, बाबा चल, माऊली महाराजांची कथा, ये लवकर पळत. या पायानं प्रेत पळत पळत तिथे येऊ शकतं का? पाय आहे, हात आहे, पण हे सगळं असताना सुद्धा ते काहीच करू शकत नाही. डोळे असताना पाहू शकत नाही, कान असताना कथा ऐकू शकत नाही, हात असताना टाळी वाजवू शकत नाही, पाय असताना कथा ऐकायला येऊ शकत नाही. जे सगळं असताना काहीच करू शकत नाही, त्याला काय म्हणतात? बोला ना. प्रेत म्हणतात. आणि दुसरी भाषेत त्याला मड म्हणतात. बरोबर आहे. अशी काही माणसं आहेत, सगळे, पण ते भजन करत नाही. डोळे दिले पण देवाला पाहत नाही, पाय दिले पण कथेला येत नाही. अशी काही चलते फिरते प्रेत तुम्हाला पाहायला मिळतील. जे ताट आहे, विचाराने ताट आहे, हे प्रेत आहे मायबाप. कारण ताट राहणं हे कोणाची लक्षण आहेत? प्रेताची लक्षण. अरे आपण तर माणसं येत आहे. अरे हात दिलेत ना, आज
उद्या मला सांगा, जर ॲक्सिडेंट वगैरे झाला तर हात गेले ते गेले, उद्या कशाची टाळी वाजणार आहे आपण? काय होईल सांगता येत नाही. पाय गेले पुन्हा बसावं लागेल कॉटवर, पुन्हा माऊली महाराजांनी किती वरडून कथा सांगितली तरी येणं होणार नाही, किती आमंत्रण दिलं तर येणं होणार. अरे आज काय सुंदर शरीर आहे, आपण भजन करू शकतो, उठून नाचू शकतो, भागडू शकतो. हा आनंद, या आनंदाचा आस्वाद आपण घेऊ शकतो मायबाप. का? कारण या भजनाकरताच आपल्याला हे कायमशेरी ठेवलंय. आणि तोही मायबाप, त्याची लीला, त्याचा स्वभाव आतापर्यंत कोणाला कळाला नाही. कारण तो देतोही आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. कधी हात घेऊन जाईल, कधी पाय घेऊन जाईल, कधी डोळे घेऊन जाईल सांगता येत नाही. आज आपलं सगळं व्यवस्थित आहे. मग आज आपण टाळी वाजवू शकतो, भजन करू शकतो, गाऊ शकतो, उठून नाचू शकतो, आनंद घेऊ शकतो माईबाप. म्हणून भजन सुरू होत असताना फक्त सुंदर गोड टाळी वाजली पाहिजे. आणि भजन चालू असताना फक्त एक मस्त गोड हलायचं आहे मायबाप, फार सुंदर गोड हलायचं, जेणेकरून आम्हाला सुद्धा भजन म्हणायला ती जरा आनंद वाटला पाहिजे. पण तुम्ही जर जसे बसले तसंच जर बसलं तर आम्हाला तेवढं भजन म्हणू वाटणार नाही. कारण आनंद देण्याकरता आनंद घ्यायचा आहे मायबाप आपल्या इथे. एकदा जोरात हर हर, जरा म्हणा ना जोरात, म्हणा ना हर हर. शिवनाम अति मीठा है, मीठा है शिवनाम, शिवनाम, शिवनाम अति मीठा है, कोई गाकर देख ले, आजा ते शिव बुला कर देख ले. शिव नाम अति मीठा है, शिव नाम अति मीठा, कोई गा कर देख ले, आजा ते शिव बुला कर देख ले. शिव नाम अति मीठा है, कोई गा कर देख ले. शिव नाम अति मीठा है, कोई गा कर देख ले, आजा बुला कर देख ले. मायबाप टाळे वाजवा ना जरा. हा घर में अभिमान भरा, वहाँ शिव कहाँ से आए, वहाँ शिव कहाँ से आए, हाँ शिव कहाँ से आए. हाँ जिस घर में अभिमान भरा, वहाँ शिव कहाँ से आए, वहाँ शिव कहाँ से आए, हाँ शिव कहाँ से आए. हाँ जिस घर में अंधकार भरा, मेहमान कहाँ से आए, मेहमान कहाँ से आए, मेहमान कहाँ से आए. ओ शिव नाम अति मीठा है, शिव नाम अति मीठा है, कोई गा कर देख ले, आजा ते शिव बुला कर देख ले, आजा ते शिव बुला कर देख ले. शिव नाम अति मीठा है, कोई गा कर देख ले, आ जाओ मेरे बुला कर देख ले. महादेव जय हो.
बघा, टाळी वाजवत असताना आपल्या टाळीचा ध्वनी जो आहे तो एक आला पाहिजे. ते कसं होतं, काही अगोदर वाजवतात, काही नंतर वाजवतात. तुमच्या टाळीचा आवाज कसा येतो माहिती आहे का? ते आघ्यामोळ पाहिलं का? आघ्यामोळ, ते आघ्यामोळ असं उडतं का? काही मेळ नसतो तसं वाटतं. टाळी गोड वाटावे आणि प्रत्येक टाळी वाजवण्यामध्ये आपला भाव असणं फार महत्त्वाचं आहे. हे कोणी इथे कोणी अधिकारी लोक नाही, सर्वात मोठा अधिकारी माझा भोलानाथ आहे. प्रत्येक कार्य हे त्याच्याकरता करायचं आहे आपल्याला, प्रत्येक क्रिया ही त्याच्याकरता करायची आहे. टाळी सुद्धा ही फार मोठी साधना आहे, फार मोठी साधना आहे. अरे नुसतं टाळी वाजवली तरी भगवान प्रसन्न होईल. म्हणून टाळीचा ध्वनी हा एक असला पाहिजे. कसला? माझ्यासोबत वाजवा हा, आणि आवाज आला पाहिजे टाळीचा हा. महादेव अति मीठा है, कोई गा कर देख ले, अज ते शिव बुला कर देख ले. एक बार हर 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 हर. तुमची चंचलता आहे ना, 7 वर्षाचा गॅप आहे, हे त्याचा फरक आहे, जाणवतोय. तुम्ही आता माझ्यासोबत चला कथेला, बघा श्रोत्याचा उत्साह, हा हा, खूप उत्साह, खूप आनंद.